खोपोली शहरात लव्हेज गावाजवळच्या डोंगरपट्ट्यांमध्ये भीषण वणवा पेटलेला होता। सगळीकडे धूर, आगीच्या ज्वाळा आणि भीतीचं वातावरण होतं। अशा संकटाच्या क्षणी वन कर्मचारी आणि स्थानिक आदिवासी जीवाची पर्वा न करता वणवा आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते। याच दरम्यान त्यांच्या नजरेस एक हृदयद्रावक दृश्य पडलं। तिथे अजगर जातीचा साप धगधगत्या ज्वालांमधनं जीव वाचवण्यासाठी धडपडत होता। परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी तात्काळ खोपोली वन विभागाचे अधिकारी भगवान दळवी यांच्या माध्यमातून हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधला। कुणाचाही क्षणाचाही विलंब न करता गुरुनाथ साठेलकर आणि दिनेश ओसवाल यांनी घटनास्थळी धाव घेत वनपाल भगवान दळवी यांच्या मार्गदर्शनात सुमारे 7 ते 8 फूट लांबीच्या अजगराला अत्यंत दक्षतेनं सुरक्षित पकडलं। या परिसरामध्ये पेटलेल्या वणव्यांच्या ज्वाळांमधनं मार्ग काढत त्या अजगराला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। तज्ञांकडून त्याच्यावरती आवश्यक उपचार करून त्याला सुरक्षित वनक्षेत्रामध्ये सोडण्यात येणार आहे, अशी माहिती दिनेश ओसवाल यांनी दिली आहे। ही केवळ एका सापाची सुटका नव्हे, तर मानवतेनं निसर्गाशी जोडलेलं नातं जपण्याची जिवंत साक्ष आहे। वनपाल भगवान दळवी यांनी यावेळी भावनिक शब्दात सांगितले की वणवे विझवण्यासाठी आमचे प्रयत्न सतत सुरू असतात, पण असे वणवे लागूच नयेत यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं पुढे येणं गरजेचं आहे। अशा आगींमुळे वनसंपत्तीचे अपरिमित नुकसान तर होतेच आहे, पण असंख्य निष्पाप जीवांचा सुद्धा नाहक बळी जातोय।